एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर त्यांनी मागे घेतलाय। बैठकीमध्ये तोडगा निघालाय। गेल्या 2 तासांपासून सह्याद्री अतिथीगृहावरती ही बैठक पार पडत होती। आता मोठी बातमी आपण बघतोय, एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलाय। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती हा संप सुरू होता, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार होते। अखेर या बैठकीत तोडगा निघाल्याचं पाहायला मिळतंय आणि एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतलाय। मोठी बातमी, महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक पार पडत होती एसटी संघटनेच्या कर्मचाऱ्यांची। या बैठकीला यश येताना पाहायला मिळतंय आणि या बैठकीत तोडगा निघालाय, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आहे तो मागे घेतलाय। मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संपावरती तोडगा निघालाय। मोठी बातमी म्हणावी लागेल। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात एसटीची चाकं थांबली होती। एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर आपला संप मात्र मागे घेतलाय। 6500 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। मोठा तोडगा निघालेला आहे या बैठकीत। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण अनेकांनी रिझर्वेशन्स केलेली होती एसटीतनं गावी जाण्यासाठी, कोकणात जाण्यासाठी विशेषतः, आणि त्यामुळेच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं की आता गावाला जायचं कसं। हा जर संप सुरू राहिला तर गाव कसं गाठायचं, गणपती बाप्पाचं दर्शन कसं घ्यायचं। पुन्हा एकदा जाणार आहोत, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, काय बैठकीत तोडगा निघालाय, कोणकोणत्या मागण्या पूर्ण झाल्या? नक्कीच आपण बघतोय की आता गेल्या 48 तासांपासून जो संप सुरू होता तो आता मागे घेण्यात आलेला आहे, कारण मूळ पगारामध्ये 6500 रुपयांची वाढ ही जी मागणी होती ती मान्य करण्यात आली आहे। त्याच्यामुळे संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि एकूणच आपण बघतोय की ऐन गणेश उत्सवाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हा संप घेण्यात आला होता त्याच्यामुळे चाकरमानी आणि अनेक लोकांचे हाल झाले होते। मात्र आता गणेशोत्सवामध्ये या चाकरमान्यांचे हाल आहे, यासाठी हा संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी शासनानं एक महत्त्वाची मागणी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की मूळ पगार जो कर्मचाऱ्यांचा आहे त्याच्यामध्ये 6500 रुपयांची गसगशीत वाढ जी आहे ती सध्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा संप मागे घेण्याचा निर्णय एसटी कृती समितीने घेतलेला आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।